नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या युट्यूब चॅनलमध्ये. आपण आज लसावी या भागावर चर्चा करणार आहोत. लसावी म्हणजे काय हा एक नवीन मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे. एकदम साध्या पद्धतीमध्ये खूप उदाहरणे नवीन उदाहरणे पाहायचे आहेत. तर आपण सर्वप्रथम एकदम एकदम साध्या ट्रिक पासून सुरुवात करूया किंवा सोप्या पद्धतीपासून सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर बघा, लसावी म्हणजे काय. तर लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य यालाच आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये, लघुत्तम सामायिक विभाज्य. याला आपण लिएस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतो. काय म्हणतो? लिएस्ट, LEA, लिएस्ट कॉमन फॅक्टर. बरोबर आहे, लिएस्ट कॉमन फॅक्टर. यावरील आपण एक साधं उदाहरण घेऊन याच्यापेक्षा शाब्दिक उदाहरणे कसे पाहायचे आहेत यावर आपण भर देणार आहोत. सर्वप्रथम बघा, जर समजा आपल्याला लसावी काढायला सांगितलं, कोणत्याही एका प्रकारचं लसावी काढायला सांगितलं, जर समजा आपल्याला विचारलं 12 आणि 18चा लसावी काढा. हे आपण याच्या अगोदर व्हिडिओ सोडलेला आहे, तरी पण आपण याच्यावर नवीन व्हिडिओ म्हणजे शाब्दिक उदाहरण पाहायचं आहे. या कारणामुळे मी तुम्हाला एक लसावी साध्या स्वरूपामध्ये किंवा सिंपल स्वरूपामध्ये समजून सांगणार आहे आणि त्यानंतर आपण नवीन पाहणार आहोत. 12 किंवा 18 याचा लसावी कसा काढायचा. तर मग लसावी काढण्यासाठी आपण काय करतो, मूळ फॅक्टर पाहतो. काय पाहतो? मूळ फॅक्टर. ओके, मूळ फॅक्टर किंवा कॉमन फॅक्टर याला असं म्हणतो. बरोबर, मूळ संख्येचे फॅक्टर. मग असं काय पाहायचं, या दोन संख्येला एका संख्येनं भाग जाणारी संख्या पाहायची. म्हणजे बघा, 2 या संख्येला आणि 18 या संख्येला, दोन्ही या संख्येला एका संख्येनं कोणत्या संख्येनं भाग जातो ते पाहायचं. मग सर्वप्रथम आपण काय केलं, 2 न भाग दिला. मग 2 न भाग दिल्याच्या नंतर 2 बेसक 12, 92, 18. ठीक आहे, इथपर्यंत भाग दिला. पुन्हा नंतर येणाऱ्या उत्तर जे आहेत या उत्तराला काय करायचं, आणखी भाग जातो का ते पाहायचं. भाग दिला 3 न, 3 एक 3, 3 त्रिक 9, सॉरी 3 एक 3, 3 दोन्ही 6. बरोबर आहे, आपल्याला 6लाच भाग द्यायचा आहे. त्यानंतर 3 त्रिक 9. मग आपल्याकडे आता अशा दोन संख्या भेटल्या की या दोन संख्येला कोणत्याही संख्येनं, एक संख्या सोडून दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही, पण आपल्याला 1 न भाग देता येत नाही. बरोबर आहे, मग आपल्याकडे संख्या इतक्या आल्या, 2 एक संख्या आली, 3 एक संख्या आली, पुन्हा 2 एक आली, पुन्हा 3 एक आली. बरोबर आहे, आपल्याला काय करायचं, या सगळ्या संख्येचा गुणाकार करायचा. 2 गुणाकारामध्ये 3, गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 3. म्हणजेच काय झाला, या सगळ्या संख्येचा काय झाला, लसावी झाला. ओके, मग बघा, 2 एक 2 6, 6 एक 6, 6 दोन्ही 12. जर समजा आपल्याला अशा प्रकारे जर गुणाकार येत नसेल तर आपण इथं 2चा आणि 3चा गुणाकार करून लिहून बाकीचा असं सुद्धा लिहू शकतो. तरी पण काय केला, 2 6, 6 दोन्ही 12, 12चा आणि 3चा गुणाकार करा. 12 एक 12, 12 2 24, 12 36. म्हणजे आपल्याकडे या 12 आणि 18 या संख्येचा लसावी किती झाला, 36 झाला. बरोबर. हे जर उदाहरण जर नसेल समजलं तर याच्यानंतर दुसरं एक उदाहरण पहा. सोपं आहे, एकदम सोपं आहे, फक्त समजून घेण्याला महत्व लागतं. बरोबर, 10 आणि 15 या संख्येचा आपल्याला काय करायचं, लसावी काढायचं. काय काढायचं आहे, लसावी. मग या लसावीला आपण काय म्हणतो, तुम्हाला हे तर माहितच आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य. काय, लघुत्तम सामायिक विभाज्य. ओके, मग लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय, या दोन संख्या दिल्यात, या दोन संख्या एका कोणत्या संख्येच्या टेबलमध्ये येतात किंवा या दोन्ही संख्येनं कोणत्या संख्येला भाग जातो हे आपल्याला काढायचे. म्हणजे आपण त्यानंतर काय करणार, या दोन संख्येला एका संख्येनं भाग जाणार ती संख्या पाहणार. म्हणजे पहा, 2 न या 10ला जातो पण 15ला जात नाही, 3 न या 15ला जातो पण 10ला जात नाही. त्यानंतर 4 न दोन्ही संख्येला भाग जात नाही. त्याच्यानंतर 5 ही संख्या अशी आहे, या संख्येनं दोन्ही संख्येला भाग जातो, या अंकानं दोन्ही संख्येला भाग जातो. मग त्यानंतर आपण काय केलं, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. इथपर्यंत आपल्याला भेटल्याच्या नंतर असं आढळून आलं की या 2 आणि या 3 या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जात नाही. म्हणून आपण काय करणार, या संख्येची या तिन्ही अंकाची काय करणार, गुणाकार करणार. गुणाकार केल्याच्या नंतर बघा, 5चा गुणा 5, 2 आणि 3 या 3 अंकाचा गुणाकार करणार. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30. म्हणजे आपल्याकडे 30 हा अशी संख्या भेटली. या तिन्ही संख्या काय झाली, 10 आणि 15ची काय झाली, लसावी झाली. कशाची लसावी झाली, 10 आणि 15ची लसावी. कोण काय झाली, तर 30 झाली. ओके, जर ही लसावी समजली असेल तर तुमच्यासाठी बाळांनो एक उदाहरण आहे. 10 आणि 20 याचा पण काय करा, लसावी काढा आणि हे काय करा, युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे
25 आणि 30 या दोन्ही. आणि जर समजा तुम्हाला काही अडचण आली तर तिथं कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशा प्रकारे आम्हाला अडचण आहे सर, मी त्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करेन. ओके, हे झालं लसावी. पण आता लसावीच्या नंतर जर समजा आपल्याला असाच एक शाब्दिक उदाहरण आला, आपल्याला काय केलंय, दोन संख्या दिल्या आणि दोन संख्येचा लसावी काढायला सांगितला, इथपर्यंत आपण शिकलो. पण आता नवीन उदाहरण असं आहे की काय करा, दोन क्रमांक संख्याचा लसावी दिलाय, समसंख्या आहेत, काय केलंय, समसंख्यांचा काय दिलाय, लसावी दिलाय. काय दिलाय, लसावी. किती दिलाय, 312. पण त्या संख्या कोणत्या. आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये आपण काय पाहिलं बाळांनो, की दोन संख्या दिल्यात, या दोन संख्यांचा लसावी काढा, लसावी काढला. पण आता तसं नाही, आता काय केलंय, लसावी दिलाय, पण आता काय करायचं, त्या संख्या काढायच्या. ओके, मग संख्या काढल्याच्या नंतर आता काय करणार आपण, तुम्हाला काय दिलंय, लसावी दिलाय, ही जी लसावी दिलाय आपण किती दिला, 312. 312 संख्या खाली घेतली. 312 खाली संख्या घेतल्याच्या नंतर आपल्याला संख्या कोणत्या विचारल्या, त्या संख्या समसंख्या आहेत असं विचारलं. बरोबर आहे. मग समसंख्या विचारल्यामुळे तुम्ही मला सांगा, समसंख्येमध्ये फरक किती असतो, समसंख्येमध्ये फरक, समसंख्येमध्ये फरक कितीचा असतो, फरक असतो 2चा. बरोबर आहे. म्हणून आपण काय केलंय, 312 ला 2 न गुणलं, 2चा फरक होता म्हणून आपण काय केलं, 2 न गुणलं. 2 न गुणल्याच्या नंतर किती आलं बघा बरं, 2 1 2 दोन्ही 4, पुन्हा 2 1 2 आणि त्याच्यानंतर 3 1 3 3 दोन्ही 6, म्हणजे 624 आपल्याकडे काय झालं, संख्या भेटली. ट्रिक नुसार आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे, फक्त आणि फक्त लक्षात ठेवा. ओके, काय केलं आपण, 2चा फरक होता म्हणून 312 ला काय केलं, 2 न गुणलं. 2 न गुणल्याच्या नंतर 624 आलं. 624 कोणतीही संख्या येऊ द्या, 2 न गुणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, हमखास एक ऍड करायचं. मग याच्यामध्ये आपण काय केलं, एक ऍड केला. एक ऍड केल्याच्या नंतर आपल्याकडे झालं 625. मग जी काही संख्या आली बाळांनो, ही संख्या आली, ह्या संख्येचं काय करायचं, वर्गमूळ काढायचं. काय करायचं, वर्गमूळ. एकदम सोपा आहे, एकदम इझी आहे, एकदम एका सेकंदामध्ये होणारं उदाहरण आहे. 625 आलं. 625 आल्याच्या नंतर आपण काय करणं, याचं वर्गमूळ काढणार. आपल्याला 30 पर्यंतचे वर्गमूळ काय एकदम पाठ आहेत. 1चा वर्गमूळ आपण काढू शकतो, 4चं वर्गमूळ काढू शकतो, 9चं वर्गमूळ काढू शकतो. तसं आपल्याला 30 पर्यंतचे सगळे वर्ग पाठ आहेत. त्याच्यामुळे 625 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 25 या संख्येचा वर्गमूळ आहे. मग बरोबर आहे, म्हणजे काय झालं, वर्गमूळ काढलं, वर्गमूळ आलं 25. ओके, मग 25 वर्गमूळ आल्याच्या नंतर आपल्याकडे संख्या कोणती आली, विषम. आपल्याला पाहिजे कोणती, सम. लसावी किती संख्येचा काढतो आपण, 2 संख्येचा. त्याच्यानंतर काय करायचं, ज्या पाठीमागची संख्या घ्यायची 24 आणि ज्या समोरची संख्या घ्यायची 26, म्हणजे 24 आणि 26 या 2 संख्येचा लसावी किती येतो, 312. सोपं आहे की नाही, एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर काय करा, दुसरं उदाहरण पहा. ओके, एक झालं, असाच प्रश्न विचारला, 2 क्रमांकात समसंख्यांची लसावी 364 आहे. तर त्या 2 क्रमांकात संख्या काढा. मग त्या 2 संख्या काढण्यासाठी आपण लगेच काय करायचं, लसावी काढायचा आहे. लसावी दिलाय, 2 संख्या काढायच्या, परेशान व्हायचं नाही, गडबड करायची नाही, काहीच करायचं नाही. काय करायचं, 364 संख्या घ्यायची. 364 संख्या घेतली. 364 ला समसंख्या आहे. समसंख्येचा फरक, समसंख्येमधील फरक कितीचा असतो, 2 4 6 8 10 12 14 16 18 20 ह्या काय झाल्या, समसंख्या झाल्या. मग या सगळ्या समसंख्येमध्ये फरक कितीचा असतो, तर 2चा असतो. कितीचा असतो बाळांनो, 2चा असतो. म्हणून आपण या संख्येला काय केलं, 2 न गुणलं. मग 2 न गुणलं, 2 1 2 2 चौक 8, 6 1 6 दोन्ही 12, हातचा आला 1, 2 6 आणि 1 7, 728 उत्तर आलं. मग आपण काय म्हणलं, जे काही उत्तर आलं या उत्तरामध्ये डोळे झाकून एक ऍड करायचं. काय करायचं, डोळे झाकून एक ऍड करा. डोळे झाकून एक ऍड करता येते का नाही, डोळे उघडून करा. डोळे उघडून 728, 728 मध्ये काय करा, 1, की त्याला उत्तर 729. या संख्येचं वर्गमूळ काढा. ही संख्या 729 आहे, या 729 काय करा, वर्गमूळ काढा. एक वर्गमूळ तर पाठच आहे आपल्याला, आपण कसे हुशार आहेत. 27 काय झालं, आपल्याला हुशार असल्यामुळे या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढलं, की 729 वर्गमूळ किती, 27. मग 27 ही संख्या कोणती आहे, विषम आहे. विषम असल्यामुळं आपण काय करायचं, याच्या पाठीमागची संख्या घ्यायची 26, याच्या समोरची संख्या घ्यायची 28. डोळे झाकून काय करायचं, लक्षात ठेवायचं, 26 आणि 28 या 2 क्रमांकात समसंख्येचा लसावी किती आला, तर 364 आले बाळांनो. बरोबर आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या आणि नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.